नमस्कार. मी ॲडव्होकेट राजेंद्र काळे, बारामती. जो गुन्हा मंचर पोलीस स्टेशनला दूध भेसळी संदर्भात दाखल झाला आणि जो महाराष्ट्रभर गाजतोय, त्या गुन्ह्यातील आरोपींच्या रिमांडसाठी आज मी या ठिकाणी आरोपी नंबर 2 हेमंत टेके याच्या वतीनं या मेहरबान कोर्टामध्ये हजर झालो होतो. हेमंत टेके याचा पोलिसांनी आजच्या रिमांड रिपोर्टमध्ये पोलीस कस्टडी मागितलेलीच नव्हती, मॅजिस्ट्रेट कस्टडीच मागितलेली होती. परंतु आज मेहरबान कोर्टापुढे युक्तिवाद करताना मी मुद्दाम आपल्या बघू शकतो की आपल्या म्हणण्याप्रमाणे किंवा प्रेक्षकांना जे वाटते त्याप्रमाणे गुन्हा हा गंभीर आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु जे अन्न भेसळ अधिकारी आहेत ते स्वतःला हिरो करण्याच्या नादामध्ये चुकीच्या पद्धतीनं गुन्हा दाखल करतायत. कारण यामध्ये जो फिर्यादी आहे ते अन्न भेसळ अधिकारी आहे आणि त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो टिकणारा नाही. हे फक्त लोकांची करमणूक आहे आणि कव्हरेज मिळणार आहे. कारण अशाच प्रकारचा गुन्हा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला अन्न भेसळ खात्याने दाखल केला होता. त्याही गुन्ह्यामध्ये हेमंत टेके यांना आरोपी केलं होतं. त्या गुन्ह्याच्या विरोधात आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये अपिलात गेलो आणि क्वॅशिंग प्रोसिडिंग दाखल केलं आणि त्यामध्ये मेहरबान हायकोर्टाने झालेली कारवाई ही चुकीची आहे आणि झालेला FIR हा चुकीचा आहे म्हणून तो FIR क्वॅश केला होता. आणि त्या FIR बद्दल आणि मेहरबान हायकोर्टाच्या निकालाची प्रत ह्या अन्न भेसळ अधिकाऱ्यांना दिल्यानंतरही त्यांनी या आरोपी विरुद्ध हा अशा प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामुळं ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुद्धा होऊ शकतं आणि ते प्रोसिडिंग आम्ही निश्चित दाखल करणार आहे. गुन्हा दाखल करताना इतर आरोपींचा असणारा रोल आणि या आरोपीचा असणारा रोल हा पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यामुळे ह्या आरोपीचा रोल डिफरन्शिएट करताना पुढे जे आम्ही मुद्दे मांडले की मी जो आहे मला FSLचं लायसन कुणी दिलं? अन्न भेसळ खात्यानेच दिलं. त्यांच्याच लायसन प्रमाणे मी बिझनेस करतोय. त्यांनी ज्या मला कंडिशन इम्पोज केलेल्या आहेत त्यातल्या कुठल्याही कंडिशनचा ब्रीच मी केलेला नाही. आणि म्हणून मराठीतलं एक उदाहरण मी दिलं त्यांना की एकदा मला लायसन दिल्यानंतर माझा जो जॉब आहे वे पावडर विक्रीचा, मी फक्त वे पावडरची विक्री करतो. विक्री केल्या हे माझं बघणं काम नाही. जसं माझा जर समजा बिझनेस गुळ विक्री करण्याचा असेल आणि तो विक्री केलेल्या गुळापासून एखादा चहा बनवत असेल हॉटेलमध्ये आणि एखादा हातभट्टीसाठी त्या गुळाचा वापर करत असेल, तो माझा दोष नाही. माझं काम आहे फक्त गुळाची विक्री करणं. तशाच पद्धतीनं माझ्याकडे अधिकृत सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं FSLचं लायसन आहे, माझ्याकडे GST नंबर आहे, अधिकृत सगळी बिलं आहेत आणि त्या बिलाप्रमाणे मी तो माल विक्री केलेला आहे. आता तो माल विक्री केल्यानंतर पुढे त्यांनी काय केलं ह्याच्याशी माझा काही संबंध नसतानाही मला त्यांनी त्यामध्ये आरोपी केलेले आणि म्हणून या सुद्धा मॅटरमध्ये आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे आणि निश्चितपणे जसा पहिला FIR क्वॅश झाला आहे तसा हा सुद्धा FIR क्वॅश होणार आहे. तुम्ही गंभीर अशी भाष्य करताय FDIच्या अधिकाऱ्यांवरती. ऑब्वियसली अशाच प्रकारची फिर्याद मुंबई उच्च न्यायालयाने क्वॅश केली ह्याची प्रत मी त्यांना दिलेली असताना जर ते परत तशाच प्रकारचा गुन्हा दाखल करत असतील तर ह्याला दुसरं काय म्हणणार? संबंधित आशिलांचा तुमच्या या सगळ्या गोष्टीशी संबंध आहे का? नाही, अजिबात नाही. ह्या माझा जो आशिला आहे आरोपी नंबर 2 हेमंत टेके, मी पुन्हा एकदा विस्तृत की मी एक विक्रेता आहे. माझ्याकडे अधिकृतपणे अन्न भेसळ खात्याने दिलेला लायसन्स परवाना आहे आणि तो माझा अधिकृत आहे. त्याचा एक्सपायरी झालेला नाही किंवा त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही किंवा तो आज रोजी रद्दही केलेला नाही. त्याच परवान्यावरती माझ्याकडे अधिकृत GSTचं लायसन आहे आणि त्या लायसनप्रमाणे जो माल मी खरेदी केला त्याची GSTची बिलं आहेत. आणि वे पावडर हे मी मॅन्युफॅक्चरिंग करत नाही तर महाराष्ट्रातले अनेक जे दूध धंदे आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, ते मॅन्युफॅक्चरिंग करतात. त्यांच्याकडून आम्ही तो माल विकत घेतो आणि जसा त्यांच्या पॅकिंगमध्ये आलेला आहे तसाच माल आम्ही विक्री करतो. त्यामध्ये मी तर कुठं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नाहीये, मी त्याच्यामध्ये कुठं अडल्ट्रेशन केलेलं नाही किंवा माझा दूध विक्रीचा धंदाच नाही. मी काही दूध विक्री करत नाही किंवा भेसळयुक्त दुधाशी माझा संबंध नसताना मला आरोपी करायचं कारण काय? वे पावडर जर एवढी धोकादायक असेल असं तर मग ह्याचं प्रोडक्शन वरतीच का शासन यावरती? हाच आपण अतिशय महत्वाचा मुद्दा विचारला की वे पावडर ही धोकादायक नाही. हा त्यांच्याच अन्न भेसळ खात्याचा रिपोर्ट आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉपी दाखवतो. पोलीस अधिकारी की वे पावडर ही शरीराला घातक पदार्थ आहे काय? त्यांनी लेखी उत्तर दिले की वे पावडर ही शरीराला घातक नाही. मग वे पावडर शरीराला घातक नाही तर 328 लागेल कसा? आणि भेसळयुक्त दुधाशी माझा संबंध आला कसा? आणि जर
जर वे पावडर घातक असेल तर शासनाने बंदी घालावी त्याच्यावर. जसं गुटख्यावरती तुम्ही बॅन केलं, का प्रत्येक गावोगाव मिळतीच आहे ना. म्हणजे जी बॅन आहे ते मात्र राजरोस विकलं जाते, आणि जे बॅन नाही ते आम्ही विक्री करतोय तर आमच्यावर गुन्हा दाखल होतोय. मग शासनच त्याला बॅन करत नाही, ते जीविताला अपायकारक नाही, आणि अन्न भेसळ खातं ते विक्री करण्यासाठी मला अधिकृत लायसन देते. या एवढ्या महत्वाच्या सेन्सिटिव्ह विषयात तपास वगैरे सुरू होतोय का? नाही, मी सांगितलं आपल्याला अगोदरच की ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल केलाय ह्यात पोलिसांचा दोष नाही. कारण त्यांच्याकडे एकदा FIR आली की कायद्याचं तत्व लॉ सेट ऑन मोशन अँड इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट. पण जर FIRच मूलतः चुकीची असेल तर जर पाया, आपण घर बांधताना पाया जर कच्चा राहिला तर वरची बिल्डिंग कोलॅप्स होणार आहे. ह्याचा पायाच कच्चा ठेवलाय आणि हे जाणीवपूर्वक केलं असावं की वरची बिल्डिंग कोलॅप्स होणार आहे. यामध्ये सर जे 6 आरोपी आहेत हे शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहेत. त्या 6 आरोपींतर्फे जेव्हा मी ॲडव्होकेट वैभव काळे, माझ्यासोबतचे कलिग ॲडव्होकेट इरफान शेख आणि तोईद शेख, आम्ही जेव्हा मेहरबान न्यायालयात बाजू मांडली तर सरांनी सांगितलं का पाया कच्चा आहे. ह्यातले जे 6 आरोपींतर्फे जेव्हा मी मेहरबान न्यायालयात बोललो, मी फिर्याद वाचून दाखवली, ह्यातल्या 6 आरोपींकडून काही साहेब जप्त झाले नाही, त्यांच्यावर धाड टाकली. तेव्हा रविवारच्या रिमांड रिपोर्टमध्ये ह्या आणि ज्या आरोपींकडून दाखवले आरगडे म्हणून, ज्यांच्याकडून ते जप्त दाखवलेला आहे तो संपूर्ण बनाव त्यांच्या विरुद्ध केला गेलेला आहे. आता जो त्यांच्या विरुद्ध जे पीसीचं कारण मागितलेलं आहे ते पहिल्या रिमांडच्या पीसी मध्ये नव्हतंच आहे. त्यामुळे विनाकारण याच्यामध्ये काय झाले साहेब का विनाकारण याच्यामध्ये गोरगरीब शेतकरी अडकले गेलेले आहेत. आणि ज्यावेळी आम्ही मेहरबान त्यावेळी आम्ही मेहरबान न्यायालयासमोर आरोपींच्या वतीने स्ट्रॉंग बाजू मांडू आणि ते सर्व त्यानंतर सगळ्यांसमोर ती गोष्ट येईलच. भेसळ प्रकरणात आज जो निकाल झाला याबाबत काय झालं कोर्टामध्ये, त्याबाबत माहिती पाहिजे. सदर गुन्ह्यातील एकूण 13 आरोपींना रविवारी मेहरबान घोडेगाव न्यायालयात आणले असता मेहरबान न्यायालयाने सर्व 13 आरोपींना आजपर्यंत पोलीस कस्टडी दिली होती. आज पुन्हा मेहरबान न्यायालयात सदर आरोपींना हजर केले असता यातील जे आरोपी आहेत हेमंत टेके, त्याच्यानंतर संदीप लोढा, चैतन्य घोर, त्याच्यानंतर रोशन दरेकर, विठ्ठल धर्मा जाधव, सतीश केंजळे व मनोहर ढमाले या सर्व यातील जे हे 7 आरोपी ह्यांना स्वतःहून यांचा मंचर पोलीस स्टेशन यांनी न्यायालयीन कोठडीसाठी अर्ज केला होता. जे इतर आरोपी आहेत त्यामध्ये आरोपी क्रमांक 4 संजोग यादव, त्यानंतर आरोपी क्रमांक 7 कुणाल कुलवडे, त्याच्यानंतर आरोपी क्रमांक 12 अजित कारंडे, त्याच्यानंतर आरोपी क्रमांक 16 प्रमोद कडू, 19 विठ्ठल धर्मा जाधव व 24 ठकसेन रखमा आरगडे यांतर्फे मी मेहरबान न्यायालयात हजर झालो होतो. तर यातील जे 7 आरोपी सोडून इतर आरोपींना मेहरबान घोडेगाव न्यायालयाने सोमवारपर्यंत तपासकामी पोलीस कस्टडीचा आदेश केलेला आहे. या ठिकाणी परिचय द्या. मी ॲडव्होकेट बेंद्रे, विशाल बेंद्रे, ॲक्यूज नंबर 1 आणि 13ला या मॅटरमध्ये आज रिप्रेझेंट करत असताना CR नंबर 215/2026 मंचर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला या दूध अडल्ट्रेशनच्या रिलेटेड CRमध्ये आज PCR संपल्याच्या नंतर, पहिला PCR संपल्यानंतर मेहरबान न्यायालयापुढे आरोपींना आणण्यात आलं होतं. या संदर्भामध्ये आधी वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही आरोपींना पोलिसांनी स्वतःहून मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये कमिट करण्यासाठी रिक्वेस्ट केली होती. उरलेले जे आरोपी आहेत त्या आरोपींच्या संदर्भामध्ये पोलीस कस्टडी पुन्हा डिमांड करण्यात आलेली होती व त्या अनुषंगाने मेहरबान न्यायालयाने 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. आजचं ॲर्ग्युमेंट हे पूर्णपणे प्रोसिजरल ॲर्ग्युमेंट होतं. यामध्ये कोणतंही मटेरियल किंवा नवीन फॅक्ट्सवरती कोणत्याही प्रकारे ॲर्ग्युमेंट झालेलं नाही. तपासाची सध्याची असणारी स्थिती आणि पोलिसांची जो काही तपास पेंडिंग आहे, डॉक्युमेंटरी इन्व्हेस्टिगेशन त्यांचं पेंडिंग आहे, त्यासाठी या 1, 4, 7, 12, 16 आणि 24 नंबरच्या आरोपींना
पोलीस कस्टडी मेहरबान न्यायालयाने. आजपर्यंतच्या तपासावरती मान्य न्यायालयाने काय भाष्य केलं का? मुळात आजचं हे जे स्टेज आहे, या स्टेजमध्ये आधीची जी काही रिकव्हरी झाली आहे त्या व्यतिरिक्त नवीन काय सापडलं आहे का यावरतीच आज बोललं जातं. तर या गोष्टीमध्ये नवीन म्हणजे पोलिसांचा जो काही प्रोग्रेस आत्तापर्यंत तपासामध्ये झालेला होता, त्यानंतर आता नवीन त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही मुख्य आरोपी आहेत यांच्यामध्ये काही असणारे व्यवहार आहेत का, UPI ट्रान्झॅक्शन आहेत का, ह्या संदर्भानं त्यांना तपास करायचा आहे. त्यांना वेळ पुरेसा नव्हता आणि त्यांचं असं म्हणणं आहे की वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपींना पकडल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्हाला तपास करणं शक्य नव्हतं, त्यामुळे ही गोष्ट पेंडिंग राहिलेली आहे. सो डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इज पेंडिंग, डॉक्युमेंटरी इन्व्हेस्टिगेशन इज पेंडिंग, दॅट्स वाय दे हॅव डिमांड. तुम्ही विरोध केला का PCR? PCR आम्ही अपोज केलेला आहे. कारण काय आहे यामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करता 5 दिवसांची जी पोलीस कस्टडी दिलेली होती यामध्ये सफिशियंट रिकव्हरी असेल, त्या अनुषंगाने असणारी जे काही डिस्कव्हरीच्या रिलेटेड जे काही फाइंडिंग्ज असतील त्या सफिशियंट फाइंडिंग्स पोलिसांकडे आहेत आणि त्यांच्याकडे दुसरे काही विशेष असे कारणं आज आम्हाला सापडले नव्हते. सो आम्ही प्रॉसिक्युशनला विनंती केली की त्यांनी एक्सप्लेन करावेत एक्स्ट्राचे जे काही रिझन्स आहेत. बट सो हा मॅटर पब्लिक हेल्थच्या रिलेटेड असल्यामुळे मेहरबान कोर्टाने त्यावरती लिनियंट व्ह्यू घेतला आणि त्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही. पोलीस देखील त्यांचा योग्य तपास करत आहे. दॅट्स बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.